नमस्कार मित्रमंडळींनो. तर सर्वांना शुभ सकाळ. सकाळच्या 6 वाजलेते आता आणि मुलांची तिकडे चालू आहे आंघोळ. आंघोळ करून घ्यायला लागलेत. सकाळी लवकर टाईम निघून जातो आणि इथं आता शेण झाडलोट करायचे. चला आता शेण काढून घेते. भरपूर शेण पडले आज. कपडे धुतत होता मी. आता माळावर आली. ह्यांचा मोबाईल घरी राहिला होता. ह्यांना भरपूर फोन यायला लागलं होतं म्हणून घेऊन आली मोबाईल आता. आणि इकडे चालू आहे आपल्या डाळिंबीची बाग काढायला. काय डाळिंबीच्या बागातनं काय आपल्याला हेच झालं नाही, त्याच्यामुळं बाग काढून टाकायचं चालू आहे. हे बघा, इकडून सुरुवात केली काढायला. सकाळ सकाळ आले त्यांनी जेवण करून काढायला. मोबाईल घरीच ठेवला होता त्याच्यामुळं चला आता ते इथे त्यांना मोबाईल आणि परत घरी जाते. कपडे धुवायचेत अजून मला. चला जाऊया. कपडे धुवून झाली आणि गुरांना पाणी दावून वैरण टाकली आता आणि निघालोय माळावर. काम आहे ती भरपूर. चला तर आता आलोय माळावर. घरचं सगळं काम आवरून आणि एवढा कोपरा झाला. आता डाळिंब काढायची. एवढ्या 2-3 लाईनी राहिले ते. आणि जी मातीतनं बाहेर निघलेली जी डाळिंबीची खोड आहे ती आता आम्ही उचलून टाकायला लागलो तिकडे एका कोपऱ्याला रस्त्याच्या कडेला. आणि असं चालू आहे डाळिंबीची रोपं काढायला. आणि आम्ही तिघीजणी तर टाकतोय. त्याची खोड अशी साईडला पडलेली. कसं काकू आहेत तिकडं केळी खरपते त्यांना काय उचलत नाही ती झाडं. तर त्यामुळं मी, रेश्मा, वर्षा आम्ही तिघीजणी मिळून खोडं काढून घेतोय. चला काढूया. इथं जरा STPची नळी आहे, ती वर नेऊन सोडून येते आता. एका तुकड्यातली डाळिंबीची बाग सगळी काढून झाली आता. आणि आता फणाय चालू आहे उभं. बहुत सगळं फणून घेतलं म्हणजे कुठं कुठं अर्धी बुडं राहिली ती बुडं काढून घ्यायची. आणि असं कुठेतरी झाड राहिले एखादं ती गोळा करून आम्ही टाकतोय तिकडं. का आता उभं फणलं की लगेच आडवं फणून घ्यायचं. बगळ बघा कसं थांबलं तरी की मागं किडं खायला भरपूर आहे ती चिमण्या बगळ. चला आता काढून घेऊया आणि मग एवढं झालं की मग जेवणाला सुट्टी करायची. सगळं स्वच्छ करून झालं आता आणि फणायला चालू आहे उभं आणि आडवं. आणि आता आमची जेवायला सुट्टी झाली. आम्ही आता चालू जेवण करायला. जेवण करून मग खुरपायला सुरुवात करायची. चला जाऊया आता. तर आता आम्ही सगळेजण जेवायला बसलोय. चला आता जेवण करून घेऊ. कांदा आणायला गेली आता तोंडी लावायला वर्षा. जेवणामध्ये घेवड्याची शेंग, जवसाची चटणी आणि चपाती. चला जेवण करून घेऊ आता. तर आता दुपारचं जेवण झालं आणि आम्ही आता कांदा खुरपायला लागलो. आता कांदा म्हणजे केळी खुरपायची. कांद्याला पाणी 4 वाजेपर्यंत पाण्याची लाईट आहे. कांद्याला पाणी सोडले. कांदा आपला चांगला आहे. तुम्हाला कसं वाटतोय नक्की कमेंट करून सांगा. आणि स्वच्छ दिसते ते सगळ्या केळी. इकडून इकडे राहिले 8 आपल्या 4-5 साऱ्या राहिले ते. तेवढ्या 4-5 साऱ्या खुरपून घ्यायच्या. चला 5:15 वाजले ते आणि आमच्या पाती भरपूर आले ते लांबपर्यंत खुरपत. गवताचे ढिगारे गोळा करायचा चालू आहे.
आणि आता बायांची सुट्टी झाली. आणि आम्ही आता लागलोय गवत गोळा करायला. चला आता गवत गोळा करून घेऊ. आलो आता आणि शेळ्यांना वैरण टाकायची. त्याआधी गुरांना पाणी दावून घेते. पाणी दावायचे गुरांना. गुरांखाली चिपाड भरपूर पडले ते, तर पाणी दावते आधी आणि मग धार काढायची गाईची. 6 वाजले त्या आणि आम्ही घरी आलोय. आज भरपूर अंधार पडला, तर आता गुरं पाणी दावून घेते. घरी आलो आता आणि गुरं पाणी दावून घ्यायला लागलं. शेळ्यांचं बघून झालं आता. आणि आता गायची धार काढून घ्यायला लागलोय.